नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 5वी 24वी कविता कापणी या कवितेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। कापणी या कवितेचं कवयित्रीचं नाव आहे बहिणाबाई चौधरी। कापणी या कवितेचं कवयित्रीचं नाव आहे बहिणाबाई चौधरी। तर कापणी या कवितेचं कवयित्रीचं नाव आहे बहिणाबाई चौधरी। कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आपण कवितेत आलेले अवघड शब्द पाहूयात। पहिला आहे मार्गेसर। मार्गेसर म्हणजे मार्गशीर्ष महिना। त्यानंतरचा आहे खालेवरे म्हणजे खालीवर। डोयांची म्हणजे डोळ्यांची। पापणी म्हणजे पापणी। तडे म्हणजे भेगा किंवा फटी। दाण्याची म्हणजे कणसातल्या दाण्याची। मापणी म्हणजे मोजणी। थाप म्हणजे रास किंवा ढीग। रगडणी म्हणजे रगडणे तुडवणे। घिसण म्हणजे घेऊन। अशा प्रकारे कवितेत आलेले अवघड शब्द आपण पाहिलेले आहोत। आता कविता पाहणार आहोत। आता लागे मार्गी सर आली कापणी कापणी। आज करे खाले वरे डाव्या डोयाची माप पापणी। पडे जमिनीले तडे आली कापणी कापणी। तशी माझ्या डोया पुढे उभी धान्याची मापणी। सेत पिवये धमक आली कापणी कापणी। आता धरा रे हिम्मत ये ठेवा पाजवूनी। पीक पिवये पिवये आली कापणी कापणी। हातामधी धरा इये खाले ठेवा रे गोफणी। आता लागे मार्गे सर आली कापणी कापणी। आज करे खाले वरे डाव्या डोयाची मापणी डाव्या डोयाची पापणी। अशा प्रकारे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी शेतकरी शेतात उगवलेले धान्य कापून कापणी करून खळ्यात नेतात या कापणीच्या आनंदाचे वर्णन बहिणाबाईंनी खानदेशी बोलीत केलेले आहेत। काही अवघड शब्दासोबत काही टीप पण आहेत बघा। विळे किंवा इये म्हणजे ज्वारीची धाटे किंवा गवत कापण्याचे साधन। गोफणी किंवा गोफण म्हणजे पिकांची पाखरांपासून राखण करण्यासाठी दगड फेकण्याचे साधन। खळे किंवा खये म्हणजे कणसातून दाणे बाहेर काढण्यासाठी त्याची मळणी करण्यासाठी तयार केलेली शेतातील जागा। चोपणी किंवा चोफणी म्हणजे खळ्यातील कणसे किंवा जमीन बनवण्यासाठी वापरावयाची जाड पसरट लाकडी फळी। अशा प्रकारे अवघड शब्द आपण पाहिलेलो आहोत। आता ह्या शब्दार्थाचं अर्थ आपण पाहिलेला आहोत। आता लागे मार्गे सर आली कापणी कापणी। आज करे खालेवर डाव्या डोयाची पापणी म्हणजे आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला। शेतातले धान्य पिकले आहे, त्याची कापणी करण्याची वेळ आली आहे। डाव्या डोळ्याची पापणी खालीवर होत आहे, हा सुगीचा शुभशकुन आहे। आता पडे जमिनीले तडे आली कापणी कापणी। तशी माझ्या डोयापुढे उभी धान्याची मापणी म्हणजे शेतातल्या जमिनीला भेगा पडल्या आहेत। कापणीचा मोसम आला आहे, माझ्या डोळ्यापुढे पिकलेल्या दाण्याच्या मोजणीचे स्वप्न तरळते आहे। पुढे आहे शेत पिवये धमक आली कापणी कापणी। आता धरारी हिम्मत इये ठेवा पाजवूनी म्हणजे शेतातले धान्य पिकून पिवळे धमक झाले आहे, कापणीची वेळ आली आहे। आता मनात हिम्मत बाळगा आणि धाटे कापण्यासाठी विळे पाजवून तयार ठेवा। पीक पिवये पिवये आली कापणी कापणी। हातामधी धरा इये खाले ठेवा रे गोपणी म्हणजे पिवळे पिवळेसे पीक आपल्या शेतात डोलते आहे, कापणी आलेली आहे। आता गोपणी खाली ठेवा आणि हातामध्ये विळे धरा असं बहिणाबाई यांना म्हणायचं आहे। तर शेतात उगवलेलं धान्य कापून खळ्यात नेतात आणि कापणीच्या आनंदाचे वर्णन बहिणाबाईंनी आपल्या खानदेशी बोलीभाषेमध्ये अशा प्रकारे व्यक्त केलेले आहेत। तर इथं कविता संपतो आणि कवितेचा भावार्थ सुद्धा आपण अगदी व्यवस्थितपणे पाहिलेला आहोत। अशाच प्रकारे व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी इथे थांबते। धन्यवाद।